नमस्कार. आजच्या भागात आपण बघू की निजामशाहीमध्ये पुण्याची काय स्थित्यंतरं झाली आणि ते सगळं माहिती आपण सर आपल्याला देतील. सर, आता मागच्या भागात आपण असं म्हटलं की बहामानी राज्य संपलं. या 5 सरदार त्यांचे जे होते ते मोकळे झाले आणि प्रत्येकाने स्वतःच्या शाळा काढल्या. प्रदेश निजामशाहकडे आला पुण्याचा. आता आपण पुण्याबद्दल बोलतो, त्यामुळे बाकी हिस्ट्री हा भाग आपण सोडून देऊ. निजामशाहकडे पुणे आल्यानंतर मोठं होतं, पुण्याला कोट होता, त्यामुळे साहजिकच निजामशाहीच्या राज्यातलं तर एक मोठं शहर होतं. त्यामुळे ते मुघलांनी घेतलंय, बहुतेक त्याला फारसं रुचलं नसावं किंवा त्यांनी ते पुन्हा घ्यायचा प्रयत्न केला आणि परत पुणे निजामशाहीच्या ताब्यात आलं. आता त्यावेळी अशी परिस्थिती होती की पुण्याला 3 बाजारपेठा होत्या असं आपण म्हणू. हा मी कुठला पिरियड सांगतोय तुम्हाला, साधारण 1600 ते 1610. अच्छा. कारण तिन्ही बाजारपेठांचा जो उल्लेख आहे तो 1608 मध्ये काही येतात आणि 1610 मध्ये काही येतात. त्याच्या मागचे उल्लेख काय अजून मला मिळालेले नाही. कदाचित असतीलही कुठेतरी, पण मला मिळाले नाहीत किंवा बाकी कोणालाही मिळाले नाही. याचा अर्थ 1608ला उल्लेख मिळाला म्हणजे 1607ला बाजारपेठ स्थापन झाली असं नाहीये. आधी असण्याची शक्यता आहे. ती नक्की कधी झाली कल्पना नाही. तर पुण्याला 3 बाजारपेठा होत्या आणि काय होतं, कसबा म्हटलं ना, कसब्याचं गाव, की त्याला कायमस्वरूपी बाजारपेठ ही असायचीच. मग ती 1 असायची, 2 असायच्या, 3 असायच्या. जास्त वाढल्या की ते मोठा कसबा म्हटलं जायचं. त्यात कॅटेगरी नव्हती. लहान कसबा आणि मोठा कसबा ही कॅटेगरी, कसबा हीच कॅटेगरी होती. आणि मग संपूर्ण त्यांनी भरभराटला कसबा की मग त्याला शहर हा दर्जा दिला जायचा, जो खूप पुढे आपल्याला 1772ला मिळाला, 70ला मिळाला. तर कसब्याला 3 बाजारपेठा या परमनंट एस्टॅब्लिशमेंट म्हणतात. आता 2 मिनटं फक्त आपण बघू की बाजारपेठ म्हणजे काय. तर पेठ आणि बाजारपेठ यात फरक आहे. माझा असा अंदाज आहे की पेठ हा जो शब्द आहे आपला, तो अरबी पेटा या शब्दापासून आलेला आहे. पेटा याचा अर्थ प्रदेश. बरं. कुठलाही प्रदेश म्हणजे किल्ल्याचा पेटा म्हणजे किल्ल्याखालचा प्रदेश. अच्छा. किंवा हा म्हणजे तसं बाजाराचा पेटा, तर त्याचा अपभ्रंश पेठ झाला. पेठ हा संस्कृत शब्द नाही, अपभ्रंशित शब्द आहे. अपभ्रंशित. तर त्या बाजारपेठा म्हणजे काय असायचं, तर एक साधारण एक सरळ रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं आणि शेजारी एक मोठी मोकळी जागा असायची. तर आठवड्यात एका वारी आठवड्याचा बाजार असायचा, तो त्या पेठेचा किंवा त्या गावाचा बाजार असायचा. आणि ही जी दुकानांची वस्ती होती ती कायमस्वरूपी बाजारपेठ. म्हणजे ते ट्रेडिंग किंवा ट्रान्सपोर्ट हा जो प्रकार होता तिथला, ते सर्कल असं होतं की कसबा गावातल्या दुकानातनं माल घ्यायचा, व्यापारी तो बैलावर घोड्यावर वगैरे लादायचे आणि वेगवेगळ्या मौजा गावात दर आठवड्याच्या बाजाराला जाऊन तो विकायचे. घाऊक माल कसब्यात यायचा. म्हणजे होलसेल टू रिटेल आपण रिटेल चेन म्हणतो, तशी ती चेन होती. म्हणून ती कायमस्वरूपी बाजारपेठ असायची. थोडं विषयांतर करून सांगतो, आपल्या याच्यात बलूत हा प्रकार आपण ऐकतो. 12 बलूत म्हणतो आपण. 12च बलूत असतील असं नाही, 13, 14, 15 सुद्धा बलूत आहेत. बलूत म्हणजे काय, तर त्या गावाची जी गरज असते ती भागवणारी मंडळी. आता मुख्य कुठली बलूत, जे जे आपल्याला लागतात, कुंभार आणि म्हणजे तांबट किंवा कासार, ही 2 मुख्य. पुण्यात कुंभारी आणि कासारी 2 आळ्या मुख्य होत्या, आपण मागच्या वेळी बघितलंय. मग काय लागा, मग परीट आला, न्हावी आला, सुतार आला, लोहार आला. अशी काही जी मंडळी असायची ती गावात पुरतीच असायची. आणि तेव्हा बार्टर ज्याला म्हणतो, गिव्ह अँड टेक, की गावातले लोक, बहुतांशी लोकांचा उद्योग हा शेती असायचा. आणि मग शेतीतलं जे काय अन्नधान्य जे काय सगळं त्यांना मिळायचं, त्यातला काही भाग ते बलुत्यांना द्यायचे आणि त्याच्या बदल्यात बलूत त्यांच्या त्यांच्या वस्तू द्यायचे. अशी पद्धत होती. तर बाजारपेठेत जे लोक म्हणजे आपापला माल घेऊन यायचे ते बाजारपेठेचे व्यापारी, त्यांची दुकानं असायची किंवा वखारी असायच्या.
आणि बाजारपेठेच्या शेजारी जो आठवड्याचा बाजार भरायचा, त्या आठवड्याच्या बाजारात बरेच वेगवेगळे उद्योगधंदे असलेले, वेगवेगळ्या वस्तू असं घेऊन येणारे खूप लोक होतात. अगदी साबणसुद्धा त्याच्यात विकायला होतं. मी म्हणजे किराणा मालापासनं या छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत असंख्य प्रकार यायचे. इंदापूरच्या बाजारपेठेत 113 खूम होते, अशी एक नोंद आहे. आणि त्याच्यात काही आपले हे जे बलुते होते, म्हणजे सुतार, लोहार, चांभार किंवा न्हावी, यांना परवानगी होती आठवड्याच्या बाजारात आपला माल विकायचे. ओके. कारण तेव्हा पद्धत अशी होती की समजा गावात एक कुंभाराचं एक घर आहे, त्याला 3 मुलं आहेत, तर कुंभाराची 4 दुकानं व्हायची नाहीत, त्याचं एकच दुकान असायचं. मग त्या मुलांना तेच दुकान पुढं चालवायला लागायचं, तोच धंदा थोडक्यात. पण तरीसुद्धा परत 4 दुकानं व्हायची नाहीत त्या गावात. हे गावचं जे सगळं आपलं एक सिस्टीम होती त्याला अनुसरून होतं हे. आणि मग ती काय करायची, मुलं दुसऱ्या गावात कुठे इकडे जायची आणि तिथं कुंभार नसेल तिथे मग तर तिथं आपला व्यवसाय चालू करायचे. तर हे जे खूम होते ते बाजार दिवसभर थांबायचे आणि माल विकून संध्याकाळी निघून जायचे. तर अशा एस्टॅब्लिश्ड बाजारपेठा ज्याला म्हणू आपण, अशा 3 होत्या पुण्याला. त्यातली पहिली जी आहे ती पेठ शहापूर किंवा शहापुरा. आता ती त्याचा उल्लेख येतो 1608ला. पेठ शापूर म्हणायचे ते, काय ते लिहिताना मराठी कसंही लिहितात, तो शहापूर. आता ती काही जणांचं मत आहे की ती शहाजीराजांनी बसवली, पण हे मला स्वतःलाच पटत नाही आणि अनेक इतिहास अभ्यासकांनाही पटत नाही. याचं कारण शहाजीराजे 1599 साली जन्मले. 1608चा जो उल्लेख असेल तो काही 1607ला बाजारपेठ बसवली नाही, त्याच्या आधी बसले असणार आहे ती. म्हणजे माझा असा अंदाज आहे 1602ला अकबरांनी पुण्याचं कोट जिंकला आणि पुण्यावरच ताबा मिळवला. त्याच्यानंतर एक 2-3 वर्षात परत निजामशाहीकडे गेलं. निजामशाहीला असं वाटलं की आता आपल्याला हे करायला पाहिजे, पुणं तेव्हा संरक्षित करायला पाहिजे. त्यावेळी या बाजारपेठा उपलब्ध 3 बाजूला होत्या. त्यातही काय होतं की शहापूर जी पेठ होती बाजारपेठ, ती नागझरीच्या पलीकडे होती, ज्याला आपण सोमवारपेठ. दुसरी जी होती ती मुर्तजाबाद, ती आंबीलोडा जो वाद होता आंबीलोड्याच्या पलीकडे होती. त्यामुळे त्याला नैसर्गिक गावाला संरक्षण होतं आपल्या. तर ही जी शहाजीराजांच्या नावाने वसली असं आपण म्हणलं, समजा लहान असतील समजा, पण त्यांच्या वडिलांकडे मालोजीराजांकडे पुणे परगणा पाहिजे त्यावेळी, त्यांच्याकडे नव्हता. हसन खानाकडे काही दिवस परगणा होता. 1610, 1611-12 पर्यंत चे उल्लेख सापडतात पुणे परगणा कोणाकोणाकडे होता. त्याच्यानंतर बादशाहाने तो खालसा केला, म्हणजे स्वतःच्या ताब्यात ठेवला. आणि मग माझ्या अंदाजाने 1617 किंवा 18ला तो शहाजीराजांकडे आला. मग त्यांना जी जहागीर त्या जहागिरीत 5 परगणे आणि 12 मावळं म्हणतो ना, ती जहागीर, त्यात पुणे, सुपई, इंदापूर, चाकण आणि शिरवळ असे 5 परगणे त्यांच्याकडे आले. त्यामुळे शहापूर पेठेच्या शहाजीराजाशी काही संबंध नाही. त्याच्यानंतर दुसरी जी होती ती मुर्तजाबाद. तर मुर्तजा हे निजामशहाचं नाव होतं. असे 2 होते मुर्तजा. त्यातला दुसरा जो होता तो साधारण या काळाशी सुसंगत होता. त्याचं म्हणजे त्याची राजवट होती ती या काळाशी सुसंगत होती. त्यामुळे मला असं वाटतं की तो मुर्तजा निजामशहाच्या नावाने ती पेठ मुर्तजाबाद, म्हणजे जे शनिवार पेठ म्हणतो आपण, ती बसवली गेली. आणि तिसरी पुण्याची बाजारपेठ आहे ती मलकापूर. ती निजामशाहीचा जो वजीर होता मलिक अंबर, चांगला माणूस होता, भरपूर सुधारणाही त्याने केल्या. मलिक अंबरने शेतीची आणि शेतीच्या करांचं आणि सगळी व्यवस्थित सिस्टीम लावून दिली. ती पुढेही नंतर पाळली गेली, त्यांनी बसवली. आणि ती मात्र कसब्याला लागून होती. म्हणजे थोडक्यात नागझरी आणि आंबीलोडा याच्यामध्ये कसब्याच्या एका बाजूला म्हणजे पूर्वेला नागझरी, पश्चिमेला आंबीलोडा, आणि त्या जो मधला जो सगळा प्रदेश होता तिथून पुन्हा वाढायला सुरुवात झाली. तर ती ही तिसरी पेठ बसवली.
आणि त्यांचे बाजार तिथंच जवळच असायचे. त्यामुळे 3 पेठा हे 1610 पर्यंत पुण्यात एस्टॅब्लिश होते. माझा असा अंदाज आहे, निजामशाहाला असं वाटलं असेल की हा किल्ला आणि हा प्रदेश किंवा हे गाव परत मुघलांच्या ताब्यात जाऊ नये. कारण आदिलशाहीची भांडणं चालूच होती त्याची. म्हणजे एकेकाळी हे सगळेजण एकत्र होते, नंतर आपापला मुलूक वाढवण्यात आपापसात भांडायला लागले. त्यात मुघलांनी मध्ये तोंड घातलं आणि त्यांना हे सगळंच संपवायचं होतं. म्हणून बहुतेक त्यांनी निजामशहानी पुण्याभोवती दुसरी तटबंदी बांधली. ओके, गावकुसू ज्याला म्हणतो, गावकुसू जे आपण. ओके, म्हणजे एक कोट होता, कोटाच्या एका भागात, म्हणजे कोटाच्या दक्षिणेला सगळं पुणे वसलं होतं तत्कालीन, आणि त्याच्या भोवती त्यांनी परत एक तटबंदी बांधली. हो, त्याचा तुमच्या ह्याच्यात नकाशा आहे. हा, तर ते म्हणजे थोडक्यात गाव जास्त संरक्षित करायचं. दॅट वॉज ए प्रोटेक्टेड एलिमेंट. आता तटबंदी बांधली म्हणजे त्याला प्रवेशद्वार आली, त्याला वेस म्हणायचे. अशा 3 वेशी 4 वेशी होत्या पुण्यात, त्याही बांधल्या. त्यातली वेशीचं बघायचं म्हणल्या तर पहिली वेस कुंभारवेस, म्हणजे अगदी मुठा नदीच्या काठी कुंभाराळी जी होती पूर्वीची, किंवा कुंभारी जे सेक्टर होता पुण्यातला, म्हटलं मागच्या वेळेस म्हणलं मजरा असेल किंवा नसेल, पण तर तिथून मुठा नदी ओलांडण्यासाठी एक धरण बांधलं होतं, खूप जुनं धरण. तेही माझ्या अंदाजाने निजामशाहीच्या काळातच बांधलं गेलं आहे. आणि त्या धरणावरनं म्हणजे पूल आणि धरण दोन्हीचा उपयोग व्हायचा. तो पाणी अडवायचं पण आहे आणि त्याच्यावरनं रस्ताही व्हायचा. तर त्याच्या तोंडाशी, म्हणजे आत्ता शेखसल्ला दर्गा जो आहे, म्हणजे डेंगळे पूल आहे आपण, डेंगळे पूला जुना, आता परत 2 डेंगळे पूल, त्यातला जुना, त्याच्या खाली जे धरण आहे ते कुंभारवेस धरण. त्याचं नाव का पडलं तर कुंभारवेशीमुळे पडलं. कुंभारवेशीतनं बाहेर आलं की त्या धरणातनं पलीकडे भांबुर्ल्यावर जायचं. त्यामुळे ती एक वेस होती, ज्याला कुंभारवेस म्हणायचे. दुसरी जी वेस होती ती कासारवेस, पण त्याला कासार न म्हणता केदारवेस म्हणायचे. कासाराळीच्या बाहेर, पण त्याला केदारवेस म्हणायचे. तर केदारवेस का म्हणायचे, तर पुण्यात एक केदारेश्वर या नावाचं प्राचीन मंदिर होतं, जे मधल्या काळात बहुतेक पाडलं गेलं असावं. आणि निजामशाहीच्या काळात ते परत कोणीतरी तिथे पूजा अर्चा चालू केली असावी. ते कुठलं, तर कसबा गणपतीवरनं आपण नदीकडे जायला लागलो की लगेचच एक बोळ आत जातो, छोटा बोळ आहे. त्या बोळाच्या तोंडाशी हे केदारेश्वराचं मंदिर आहे. अगदी छोटं आहे, आज फार त्याला जागाही नाही आहे. त्याचा जीर्णोद्धार पहिल्या बाजीराव पेशव्यांनी केला, त्याचा आणि नागेश्वराचा. तर हे एक मंदिर होतं. माझ्या अंदाजाने केदार म्हणजे पुण्येश्वर आणि नारायणेश्वर दोन्ही शंकराची मंदिरं संपली, नागेश्वर नागझरी पलीकडे. त्यामुळे एकच शंकराचं मंदिर पुण्यात होतं, ते केदारेश्वर. त्या नावाने बहुतेक या केदारवेशीचं नाव ठेवलं असावं. ही कुठं होती, तर सुगंधी चौक जो आत्ता आहे त्याला पूर्वी फडके चौक म्हणायचे. त्याच्या कसब्याच्या तोंडाशी होती ती. आता ही झाली दुसरी वेस. या 2 महत्त्वाच्या वेशी होत्या, म्हणजे एक उत्तरेकडे आणि एक दक्षिणेकडे. तिसरी वेस जी होती ती आत्ता आपण जे म्हणतो जकाते पूल, मागच्या वेळी एकदा आपण म्हणलो होतो की हा पुण्यातला सगळ्यात जुना नागझरीवरचा पहिला पूल. तर जो कोट होता, कोटाचा जो नगर दरवाजा होता, तिथनं जो रस्ता सरळ जायचा तो नागझरी ओलांडून पलीकडे जायचा आणि तिकडनं नगरला जायचं, अहमदनगरला. तर त्या रस्त्यावर, तो रस्ता नागझरीला जिथे मिळतो तिथे एक वेस होती, त्याला माळी वेस म्हणायचे. बरं. आणि माळी का, तर पूर्वी 2 प्रकार असायचे शेतीचे. एक मुजेरी, जी काय म्हणू आपण, जिरायती पिकं घेतात, धान्य, गहू, बाजरी, अमुक तमुक, ती त्याला मुजेरी म्हणायची. आणि शेतकऱ्याला मुजारी असा शब्द आहे, त्याच्यावरनं तो मुजेरी आला आहे, म्हणजे शेतीची जमीन. आणि दुसरी जी असायची ती बागायती जमीन, म्हणजे फुलं, फळं, अमुक तमुक किंवा फळभाज्या याचं उत्पादन करणारे ते माळी. त्यामुळे तो सगळा जो भाग होता तो माळी भाग होता, म्हणजे बागायती जमिनीचा भाग होता. आणि इकडचा जो भाग होता, म्हणजे आपण म्हणलं तर नैऋत्याचा, तिथपासनं मुजेरी म्हणजे शेतीची रेग्युलर आपली शेती जी असायची त्याचा भाग होता. म्हणून त्याला मुजेरी आणि ही माळी असे
प्रत्येक गावाला माळी मुजेरी असे जोड उल्लेख असलेली काही काही जमिनी असतात, अजूनही सापडतात. तर तिथे एक वेस होती, त्याला माळी वेस म्हणायची, जी ओलांडून जकाते पुलावर ओलांडून पलीकडे जायचं आणि तिथेच पहिलं जकात नाकं होतं पुण्याचं, म्हणून ते जकाते म्हणतात. जकाते म्हणून ते नाव. हां, या 3 झाल्या. चौथी आणि चौथी वेस जी होती त्याला मावळ वेस म्हणायचे, म्हणजे जी पश्चिमेकडे होती. जकाते पुलाची वेस ही माळी वेस पूर्वेकडे तोंड करून आणि ही पश्चिमेकडे. ती शनिवारवाडा जेव्हा बांधला तेव्हा ती म्हणजे तटबंदी तर पाडली होती, ते पुढच्या भागात येईलच. तटबंदी सगळी पाडून टाक, पण वेशी होते ते नुसतेच आपले शिल्लक होते. आज जसं औरंगाबादला हे दरवाजे आहेत बघा सगळे, तटबंदी काही नाही पण दरवाजा आहे, तशाच त्या अवस्था असणार त्याची. तर ती पाडून टाकली कारण ती वाड्याच्या मध्येच यायला लागली. त्यामुळे मावळ वेशीचं अस्तित्व त्यावेळी संपलं. मग उरल्या 3. त्यामुळे पुणे निजामशाहीच्या काळात पूर्ण बंदिस्त झालं. आता हे कुठपर्यंत चाललं सगळं, साधारण 1625 पर्यंत. त्याच सुमारास मलिक अंबरनी मलकापूर वसवली. नंतर काय झालं की आदिलशाही, मुघल आणि निजामशाही या तिघांची भांडणं सुरू झाली. त्याच्यात असं झालं की शहाजीराजे स्वतःच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने मुघलशाहीचे वजीर झाले. म्हणजे त्यांनी मुघलशाही प्रॅक्टिकली ताब्यात घेतली. फक्त बादशाला मांडीवर घेऊन ते कारभार करायचे, नाहीतर तेच बादशाह झाले असते. इतक्या वेळ आडली होती, इतक्या उच्च पदाला ते पोचले. आणि मग मुघलांनी आणि आदिलशाहीने असं ठरवलं की ही शाही संपवायची, कारण तो मुलगा लहान होता, जो नवीन निजामशाह होता, छोटा होता, त्याच्या नावाने शहाजीराजे कारभार करत होते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये तुमचे जे काय अभिप्राय असतील ते आम्हाला कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.